नांदेडमधील घटना 55 वर्षीय सरपंच बाबूराव उपेकर यांच्या शेजारी 16 वर्षीय अल्पवयीन सुंदर मुलगी राहत होती. ती काका काका म्हणून रोज त्यांच्या घरी येत होती. पण सरपंचाची नजर ही नीच होती आणि एकदम वाईट होती. तो तिच्यावर रोज नजर ठेवायचा. एके दिवशी सरपंचनी तिला आपल्या घरी बोलवलं आणि तिला पिण्यासाठी सरबत दिला. त्या सरबतीमध्ये बेशुद्धीचं औषध टाकलं. त्यानंतर थोड्या वेळानंतर ती मुलगी बेशुद्ध झाली. त्यानंतर सरपंचनी डाव साजला आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर थोड्या वेळानंतर त्या मुलीला जाग आली आणि तिला काही जाणवलंच नाही आणि त्यानंतर ती घरी गपचूप निघून गेली. तर सरपंचाला असं वाटलं की मुलीला आपण केलं आहे ते काही समजलेलं नाही आहे, तर ह्याच्या पुढे सुद्धा आपण करू शकतो. त्यामुळे 4-5 दिवसानंतर पुन्हा तिला बोलवलं आणि पुन्हा तिला बेशुद्धीचं औषध दिलं आणि नंतर पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. असं करत तिच्यावर वर्षभर सरपंचनी अत्याचार केला. त्यानंतर काही महिन्यानंतर तीच अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आणि ह्या गोष्टी सरपंचला समजल्या. सरपंचला माहीत पडलं की आता ही गरोदर राहिलेली आहे, आपल्या समाजामध्ये नाव खराब होऊ शकतं, आपली इज्जत जाऊ शकते कारण की आपण सरपंच आहे. म्हणून त्या मुलीला सरपंचांनी गपचूप हॉस्पिटलमध्ये नेलं आणि एका सुंदरशा बाळाला जन्म दिला. आणि ते बाळ सरपंचनी स्वतःकडे ठेवलं का कुठे अद्याप काही माहीत नाही, कारण की ती बाळ कुठे हे कोणालाच माहीत नाही. पण त्या अल्पवयीन मुलीने असा आरोप केला आहे की सरपंचनी त्या बाळाला विकलेला आहे. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की 55 वर्षीय हा सरपंच त्या मुलीच्या बापाचा वयाचा होता. ह्याला थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती, कारण की ती मुलगी आपल्या पोरीच्या वयाची होती. आपण तिच्यावर वर्षभर अत्याचार करत आहोत. तर मित्रांनो, त्या मुलीने या सगळ्या गोष्टी सहन केल्या. ह्याच्यावर सुद्धा मला प्रश्न निर्माण होत आहे की वर्षभर तिने कसं काय या सर्व गोष्टी सहन केल्या. मला असं वाटत आहे की सरपंचने तिला जीवमानाची धमकी दिली असेल म्हणून त्या गोष्टी तिने सहन केलेल्या असेल. तर मित्रांनो, आजकालच्या जगामध्ये कोण कोणाचा काका नाही, कोण कोणाचा मामा नाही, साले सर्वच नराधम झालेले आहेत. म्हणून आपण आपल्या मुलीची काळजी घ्या मित्रांनो, आणि या मुलीला न्याय मिळवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे.